हरे कृष्णा. पुढील ध्वनिमुद्रीकरण हे परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांनी मुंबई, भारत येथे दिनांक 12 डिसेंबर 1992 रोजी दिलेले प्रवचन आहे. याचे शीर्षक आहे, वैष्णवांच्या प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाहीत. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान कार्यमानसे नत्रस्तेहं त्वया सर्वा समुद्रं यातिमाचिरम्. श्रील शुकदेव गोस्वामी म्हणाले, कालियाचे शब्द ऐकल्यानंतर मानवाची भूमिका साकारणाऱ्या परम पुरुषोत्तम भगवंतांनी उत्तर दिले, हे नाग, तू आता येथे राहू शकत नाहीस. तुझ्या मुलांसह, पत्नींसह, इतर नातेवाईक आणि मित्रांसह ताबडतोब समुद्रात परत जा. गायी आणि मानवांना या नदीचा आनंद घेऊ दे. श्रीमद् भागवतम स्कंध 10 अध्याय 16 श्लोक क्रमांक 60, 61 आणि 62. जर एखाद्या मनुष्याने वृंदावन सोडून समुद्रात जाण्याची माझी तुला दिलेली आज्ञा काळजीपूर्वक आठवली आणि सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ही कथा सांगितली, तर तो कधीही तुला घाबरणार नाही. जर कोणी माझ्या लीलास्थानात स्नान केले आणि या सरोवराचे पाणी देवता आणि इतर पूजनीय व्यक्तींना अर्पण केले, किंवा जर कोणी उपवास केला आणि विधिवत माझी पूजा केली आणि माझे स्मरण केले, तर तो निश्चितच सर्व पापांपासून मुक्त होईल. तात्पर्य श्रील AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे. आचार्यांनुसार भगवंतांनी हा श्लोक कालियाला स्पष्ट करण्यासाठी सांगितला की तो कोणत्याही प्रकारे यमुना सरोवरात राहू शकत नाही. जरी भगवंतांनी दयाळूपणे कालिया नागाला क्षमा केली होती आणि त्याला त्याच्या सर्व सहकाऱ्यांसह समुद्रात जाण्याची आज्ञा दिली होती, तरी कालियाने सरोवरात राहण्याची विनंती करण्याचा विचारही करू नये, कारण ते आता आध्यात्मिक यात्रेकरूंसाठी एक पवित्र स्थान बनणार होते. श्लोक क्रमांक 63 आणि 64. गरुडाच्या भीतीने तू रमणक बेट सोडून या सरोवरात आश्रय घेण्यासाठी आलास, परंतु आता तुझ्यावर माझ्या चरण कमलांचे ठसे असल्याने गरुड आता तुला खाण्याचा प्रयत्न करणार नाही. श्रील शुकदेव गोस्वामी पुढे म्हणाले, माझ्या प्रिय राजा भगवान श्रीकृष्ण, ज्यांचे कार्य अद्भुत आहेत, यांनी मुक्त केल्यामुळे कालिया त्याच्या पत्नींसोबत मोठ्या आनंदाने आणि श्रद्धेने त्यांची पूजा करू लागला. तात्पर्य श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर या श्लोकावर पुढील प्रमाणे भाष्य करतात. अद्भुत कर्मणा हा शब्द वृंदावनातील रहिवाशांना कालियापासून वाचवण्याच्या, गरुडापासून कालियाला वाचवण्याच्या आणि हिंसाचाराचे बळी आणि हिंसाचार करणाऱ्या दोघांवरही कृपा करण्याच्या भगवंतांच्या अद्भुत कार्यांना सूचित करतो. तर श्रीकृष्णाने हा शब्द दर्शवितो की कालियांच्या पत्नी भगवंतांच्या महान भक्त होत्या आणि त्यांनी त्यांना अतिशय प्रेम दिले होते. म्हणून श्रीकृष्णांनी कालियांच्या भगवंतांचे भक्त गरुड आणि वृंदावनातील रहिवाशांवरचा अपमान मागे घेतला. कर्षणम. हरे कृष्णा. भगवद्गीतेतील आपले वचन गीतेच्या शेवटी भगवंत कसे पूर्ण करतात? सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः. श्रीकृष्ण म्हणतात की
तू सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि मला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तुला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. ज्याप्रमाणे श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या अहैतुक कृपेने शरण जाताना जगाई आणि माधाई यांना सर्वोच्च आणि शुद्ध चेतनेची अवस्था प्रदान केली, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण कालियाला असे आशीर्वाद देत आहेत. या कथेतील समांतरता अद्भुत आहेत. तर कालिया त्याच्या बद्ध स्वभावामुळे, निसर्गाच्या 3 गुणांच्या प्रभावामुळे दुष्ट, क्रूर, मत्सरी, हिंसक आणि क्रोधी होता. आणि त्याने वैष्णवांवर इतके गुन्हे केले. प्रथम त्याने गरुडावर एक मोठा गुन्हा केला. त्याची मालमत्ता चोरून मोठ्या अहंकाराने आणि अभिमानाने त्याला वाटले की मी गरुडावर विजय मिळवीन, मी त्याचा नाश करीन. पहा, वैष्णवांवर होणारे सर्व गुन्हे अभिमानातून निर्माण होतात. जर तुम्ही नम्र असाल तर तुम्ही वैष्णवांना दुखवू शकत नाही. जरी तुम्ही चूक केली, जरी तुम्ही वैष्णव धर्माच्या शिष्टाचारांचे उल्लंघन केले, जरी ते केवळ मूर्खपणामुळे केले असेल, परंतु तुम्ही नम्र सेवकाच्या मनस्थितीत असाल तरी श्रीकृष्ण त्या अपराधाचा विचार करणार नाहीत. ते केवळ तुम्हाला सुधारण्यासाठी एखाद्याला पाठवतील आणि तेवढेच. परंतु जर अहंकारामुळे, अभिमानामुळे तुम्ही वैष्णवांना दुखावलेत तर श्रीकृष्ण ते सहन करणार नाहीत. जर कोणत्याही प्रेरणेमुळे तो अपराध केला गेला तर श्रीकृष्ण आपल्याला चिरडून टाकतील आणि त्या अपराधाचे प्रायश्चित्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंतांना आणि त्यांच्या भक्तांना शरण जाणे. तर हा आहे कालिया. खरं तर त्याच्याकडे महान महान ऐश्वर्य आणि प्रचंड पात्रता होती. कारण प्रत्येकजण ज्या समाजात राहतो त्यानुसार काही गोष्टींचा आदर केला जातो. जसे खेळाडूंमध्ये ज्याच्याकडे सर्वात मोठे स्नायू आहेत आणि जो सर्वात वेगवान धावू शकतो आणि जो इतर सर्वांना हरवू शकतो, तो अतिशय खास आणि अत्यंत महान मानला जातो. परंतु जर तुम्ही त्याच व्यक्तीला ब्राह्मणांच्या समाजात ठेवले तर ते त्याला केवळ एक निम्न दर्जाचा मूर्ख समजतील आणि कोणीही त्याला कोणताही आदर किंवा मान्यता देणार नाही. बरोबर? त्याचवेळी जर तुम्ही तत्वासारख्या चांगल्या साध्या ब्रह्मचार्याला, जो नुकताच शास्त्रात शिकला आहे आणि जो एक नम्र सेवक आहे, राजकारण्यांच्या खोलीत ठेवले तर त्यांना हा माणूस निरुपयोगी वाटेल. बरोबर? परंतु जर तुम्ही त्या सर्व राजकारण्यांना चांगल्या ब्रह्मचार्यांच्या खोलीत ठेवले तर त्यांना असे वाटेल की हे लोक पूर्णपणे मायेत आहेत. तर आपण ज्या समाजात आहोत त्यानुसार आपला आदर केला जातो. तर कालिया सापांच्या समाजात होता. मग त्यांनी काय ओळखले? साप हेवा करतात, द्वेष करतात. तर साप प्रत्येकजण सर्वोत्तम होऊ इच्छितो, म्हणून जो इतर सर्वांना पराभूत करू शकतो आणि तुमच्या नियंत्रणाने इतरांना वश करू शकतो, जो सर्वात मोठा, सर्वात जास्त फणा असलेला आणि विषाचा सर्वात मोठा साठा असलेला असेल, तो व्यक्ती सापांपैकी सर्वात मोठा मानला जातो आणि प्रत्येकजण त्याला दंडवत प्रणाम करतो. म्हणून कालिया होता ज्याच्याकडे हजारो फणा होत्या. 101 प्रमुख होते आणि तो आकाराने इतका प्रचंड होता की त्याच्यात विषाचा इतका साठा होता की त्याच्याजवळ येणाऱ्या कोणाचाही जीव जायचा. म्हणून सापांमध्ये त्याला आचार्य मानले जात असे. तो सापांमध्ये एक महाजन होता. म्हणून या ऐश्वर्यामुळे तो अतिशय गर्विष्ठ झाला होता आणि त्याच्या अहंकारामुळे आजूबाजूच्या सर्वांकडून आदर मिळण्याची त्याला सवय असल्याने तो विचार करत होता, मी काहीही करू शकतो, मी एक विशेष सक्षम आत्मा आहे आणि कोणीही मला हरवू शकत नाही. आणि अभिमान माणसाला इतका नश्वर बनवतो की त्याला त्याच्या सभोवतालचे वास्तवही दिसत नाही.
And pride makes one so intoxicated. तर महान पक्षीवाहक गरुड इतर सर्व साप ते गरुडाचा खूप आदर करत असत. त्यांना माहीत होते की भगवान विष्णूंचा तो वाहक आहे, तो एक महान वैष्णव आहे. त्याला साप खायचे आहेत, आपण त्याला द्यावे लागेल, आपण ते वेदीवर ठेवावे लागतील. परंतु कालिया विचार करत होता, हा मूर्ख गरुड कोण आहे? तो माझ्या तुलनेत काहीच नाही. मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मी त्याचे जे आहे ते घेईन आणि निसंशयपणे तो माझ्याशी लढायला येईल आणि मी त्याचा नाश करीन. अशी आक्षेपार्ह मानसिकता होती कालियाची. त्याला एका वैष्णवाची मालमत्ता चोरायची होती आणि नंतर त्याला मारायचे होते. परंतु अर्थातच गरुडाने त्याला सहजपणे पराभूत केले आणि कालियाला या ठिकाणी वृंदावनातील या तलावाकडे पळून जावे लागले, जिथे त्याला सौभरी मुनींच्या शापामुळे आश्रय मिळाला होता. तर एक वैष्णव अपराध आहे. आणि मग पुढचा वैष्णव अपराध काय आहे? तर व्रजभूमीतील प्रत्येक रहिवासी वैष्णव आहेत. पक्षी, कीटक, मासे सर्वजण ते सर्व नित्यसिद्ध परमहंस आहेत. आणि आकाशातून उडणारा प्रत्येक पक्षी कालिया जी वाफ सोडत असे त्यामुळे त्या पक्ष्यांना मारले जात असे आणि ते मरून पडत असत. आणि मग श्रीकृष्णांचे जवळचे सहकारी बाळ गोपाळ ते त्या तळ्यातील पाणी पिण्यासाठी आले आणि विषामुळे ते सर्व मरण पावले. ते सर्व निर्जीव अवस्थेत बेशुद्ध पडले. भगवान श्रीकृष्ण विचार करत होते की यापेक्षा अधिक अपराधी कोण असू शकतो? वैष्णवांशी लढणे, वैष्णवांना मारणे, सामान्य प्राण्यांचे काय बोलावे? पर्यावरण प्रदूषित करणे. आपण पर्यावरण शास्त्रज्ञांना ओळखतो. ते आजच्या काळात पर्यावरण शुद्ध करण्याच्या गरजेबद्दल अत्यंत त्रस्त आहेत. तुम्ही कल्पना करू शकता का की कालिया पृथ्वीसाठी किती अपराधी होता? भयंकर प्रदूषण. तर तो सर्वांप्रती आणि सर्व गोष्टींप्रती केवळ द्वेषपूर्ण होता. तो पाप, मत्सर, लोभ, वासना, अभिमान यांचे मूर्तिमंत स्वरूप होता. परंतु त्याच्यात एकच पात्रता होती. त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याची केवळ एकच पात्रता होती आणि ती म्हणजे त्याच्या पत्नी भगवंताच्या भक्त होत्या आणि त्या त्याच्या कल्याणासाठी प्रार्थना करत होत्या. आणि वैष्णवांच्या प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाहीत. जर एखादा वैष्णव एखाद्याच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो तर श्रीकृष्ण त्या व्यक्तीवर विशेष कृपा करतील. आणि नागपत्नींच्या प्रेमळ प्रार्थनेमुळे श्रीकृष्णांनी ठरवले की मी या कालियावर माझी विशेष कृपा दाखवीन. म्हणून त्यांनी तलावात उडी मारली आणि अर्थातच We jumped in the lake. And of course, naham prakasha sarvasya yoga maya samavrita mudo yamna vijanati lokomam ajum avyayam. Krishna says that those who are श्रीकृष्ण म्हणतात की जे मूर्ख, अगदी मूर्ख आहेत, मी स्वतःला मायेच्या शक्तीने त्यांच्यापासून झाकतो. त्यांना मी कोण आहे किंवा सत्य काय आहे हे समजू शकत नाही. fools, they cannot understand. अवजानंती माम मूढा. मूर्ख लोक ते माझे परम स्वरूप, माझे दिव्य स्थान समजू शकत नाहीत, कारण ते Bind them. मत्सरी आहेत. म्हणून मी त्यांना आंधळे करतो, मी त्यांना मायेने झाकतो. ते सर्व काही सामान्य पाहतात, ते सर्व काही भौतिक पाहतात, ते सर्व काही शोषणाची वस्तू म्हणून पाहतात. Krishna, म्हणून त्यावेळी श्रीकृष्ण एका अत्यंत उंच सुंदर कदंब वृक्षावर चढले आणि त्यांनी आपला पट्टा घट्ट केला आणि चांगल्या द्वंद्वाची तयारी करण्यासाठी आपले हात पसरवले. नंतर त्यांनी तलावात उडी मारली आणि ज्यावेळी त्यांनी तलावात उडी मारली त्यावेळी जरी हा तलाव 8 मैल रुंद होता आणि तो विष आणि प्रदूषणाने भरलेला होता आणि श्रीकृष्ण केवळ एक लहान बालक होते, तरीही संपूर्ण तलाव केवळ लाटा केवळ वाढल्या आणि श्रीकृष्णांमुळे, त्या लहान मुलाने त्यात उडी मारल्यामुळे ते पाण्याखाली गेले.
अनोर अनियाम महतो महीयाम. श्रीकृष्ण यांना दाखवायचे होते Even in my smallest size, I can do that. की मी सर्वात मोठ्यांपेक्षा मोठा आहे, सर्वात लहानांपेक्षा लहान आहे. माझ्या सर्वात लहान आकारातही मी सर्वात जडापेक्षा जड असू शकतो. जर तुम्ही तलावात डोंगर टाकला असता तर त्याचा इतका प्रचंड आवाज आला नसता जितका की या लहान बालकाने उडी मारल्याने. आणि तीच श्रीकृष्णांची गूढ शक्ती आहे. Such a mystic yogi that according to the Acharyas, आणि कालिया तो सरोवराच्या तळाशी राहत होता आणि तो एक महान गूढ योगी देखील होता. तो इतका गूढ योगी होता की आचार्यांच्या मते तो पाण्यापासून संपूर्ण संस्कृती निर्माण करू शकला होता. त्याच्याकडे सुंदर राजवाडे होते, सुंदर सुंदर उपभोगासाठी सुविधा होत्या. त्याने त्या सरोवराच्या तळाशी एक संपूर्ण शहर बांधले होते जिथे तो त्याच्या राण्या, नागपत्नी, त्यांची मुले आणि त्यांचे नोकर यांच्यासह प्रचंड विलास आणि ऐश्वर्यामध्ये राहत होता. आणि एक गोष्ट अशी होती जी तो सहन करू शकत नव्हता. कोणालाही त्या सरोवराला स्पर्श करण्याची परवानगी नव्हती. सरोवराभोवती इतर सापांसह सापांचीच घरे होती, अत्यंत विषारी साप जे त्याचे रक्षण करत होते. परंतु त्याच्या आणि त्याच्या सर्वात गोपनीय सहकाऱ्यांशिवाय कोणालाही त्या सरोवरात प्रवेश नव्हता आणि कोणीही धाडस करत नव्हते. this is the mentality of one who is conditioned by pride. जनस्य मोहोयम अहम ममेती असा विचार करत असतील तर ही गर्विष्ठ व्यक्तीची मानसिकता आहे. मी हे शरीर आहे आणि या शरीराशी संबंधित सर्व गोष्टी माझ्या आहेत Such a person is always thinking, आणि माझ्याशिवाय कोणालाही त्यांचा उपभोग घेण्याचा अधिकार नाही. आणि असा माणूस नेहमी असाच विचार करत असतो की माझ्याकडे सर्वस्व असल्याने प्रत्येकजण माझा हेवा करतो. प्रत्येकाला माझ्याकडे जे आहे ते हवे आहे, म्हणून मी याचे रक्षण केले पाहिजे आणि मी त्याचे रक्षण केले पाहिजे. या जगातील राष्ट्रांप्रमाणे त्यांच्याकडे त्यांच्या स्वतःच्या म्हणवलेल्या भूमीचे रक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे मोठमोठी सैन्य आहेत. Visa, म्हणून कालियाने विचार केला, हे सरोवर माझे आहे. जोपर्यंत तुम्हाला माझी परवानगी घेऊन योग्य विजा मिळत नाही तोपर्यंत कोणीही आत येऊ शकत नाही. परंतु श्रीकृष्णांनी थेट आत प्रवेश केला. ते बेकायदेशीर स्थलांतरित व्यक्ती होते. त्यांनी केवळ आत उडी मारली नाही तर त्यांना विजा मिळाला नव्हता, त्यांना कोणतीही परवानगी मिळाली नव्हती, कोणतीही मंजुरी मिळाली नव्हती. असेच आत उडी मारून आले. आणि कालिया म्हणाला, हा मूर्ख कोण आहे जो हे करण्याची हिंमत करतो? कोणीही कधीही केले नाही. त्या व्यक्तीला मरावेच लागेल, तो कोणीही असो. आत येण्याचे काय बोलावे, तो असा विध्वंस निर्माण करत आहे. demon was so attractive. कालिया वर आला आणि त्याने या लहान सुंदर मुलाला पाहिले. ज्यावेळी कालियाने या मुलाला पाहिले त्यावेळी हा महान राक्षसही इतका आकर्षित झाला. त्याचे हृदय प्रेम आणि आकर्षणाने भरले होते. इतके सौंदर्य, इतके आकर्षण मी कधीही पाहिले नाही. परंतु तरीही त्याने माझे नियम तोडले आहेत, त्याला मरावेच लागेल. म्हणून कालियाने पहिले काम केले ते म्हणजे त्याने श्रीकृष्णांच्या छातीवर चावा घेतला. नंतर त्याने श्रीकृष्णांचा गळा दाबण्यासाठी त्यांच्या शरीराभोवती त्याच्या शक्तिशाली शरीराने विळखा घातला. Krishna appeared lifeless. The regulars of Vrindavan did not know if he was dead or alive. आणि ज्यावेळी वृंदावनवासियांनी श्रीकृष्णांना त्या अवस्थेत पाहिले त्यावेळी त्यांना वाटले, आमचे प्रेम, आमच्या जीवनाचे एकमेव उद्दिष्ट, आमचे एकमेव ध्येय, आमचा मित्र तो मरणार आहे. आणि श्रीकृष्ण निर्जीव दिसले. वृंदावनवासियांना ते मृत आहेत की जिवंत आहेत हे माहीत नव्हते. ग्वाल बालके दुःखाने बेशुद्ध पडत होती. नंद, यशोदा आणि बाळ गोपाळ धावत आले. ते विषारी सरोवरात उडी मारणार होते आणि कालियाला जे काही करता येईल ते करून मारून पाहत होते. जरी त्यांना माहीत होते की ते काहीही करू शकत नाहीत, ते श्रीकृष्णांसाठी मरण्यास तयार होते. परंतु बलरामजी ते म्हणाले, नाही नाही, नको, मागे राहा.
त्यापैकी काहींना ते म्हणाले, नाही, मागे राहा. त्यापैकी काहींना यमुनेत डुबकी मारण्यापासून रोखण्यासाठी त्यांना शारीरिकरित्या दबाव आणावा लागला. बलरामजींना माहीत होते. बलराम विचार करत होते, श्रीकृष्ण का? ते इतके दयाळू आहेत. मी शेषनाग आहे, मी एक सर्प आहे. श्रीकृष्ण मला या अवतारात सर्प म्हणून त्यांची सेवा कधीच करू देत नाहीत, परंतु ते या राक्षसाला मी जे करायला हवे ते करू देत आहेत. तर ते केवळ विचार करत होते. त्यांना संपूर्ण लीलेने मजा येत होती, हे जाणून की श्रीकृष्ण सर्वोच्च आहेत. परंतु ब्रजवासी आणि यशोदा माता ती बेशुद्ध पडली. जसे गायीने तिचे वासरू गमावल्यावर तिची अवस्था होते तशी, आणि तासनतास श्रीकृष्ण त्याच अवस्थेत होते. आणि तुम्ही परिस्थितीची कल्पना करू शकता. ते जगतील की मरतील हे माहीत नव्हते. तर तुम्ही श्रीकृष्णांभोवती कालियाची स्थिती कशी होती याची कल्पना करू शकता की ब्रजवासी कसे दिसत होते. हा भयंकर भयंकर नाग आहे. तो डोंगरासारखा विशाल आहे. त्याचे हजारो फणे आहेत. भयंकर भयंकर डोळे होते. असे म्हणतात की त्याचे डोळे विष सोडत होते. केवळ एखाद्याकडे पाहिल्याने तो त्याच्या नजरेच्या विषाने मरेल. तो इतका क्रूर प्राणी होता. आणि येथे श्रीकृष्ण आहेत. यशोदा माता, नंद महाराज, बाळ गोपाळ, गोपिका ज्यावेळी श्रीकृष्णांना आलिंगन देत असत त्यावेळी श्रीकृष्ण लोण्यासारखे मऊ होते. खरंच ते प्रत्यक्षात ज्यावेळी वयस्कर गोपपुरुष आणि गोपस्त्रिया त्यांना मिठी मारत असत त्यावेळी ते जवळजवळ विरघळत असत. कारण ते लोणी खाण्यात इतके रमत असत की त्यांचे शरीर लोण्यासारखे होते. इतके मृदू, इतके मऊ, इतके असहाय्य होते. ज्यावेळी श्रीकृष्ण जमिनीवरच्या एका छोट्याशा दगडावर पाऊल ठेवत असत त्यावेळी त्या गोपींना श्रीकृष्णांच्या पायाचा विचार करून त्यांचे हृदय दुखावत असे. ते इतके मऊ होते आणि ते केवळ एका दगडावर पाऊल ठेवत असताना त्यामुळे त्यांना नक्कीच दुखापत झाली असेल. तर ज्यावेळी त्या सापाच्या भयानक दातांनी त्यांना छातीत चावले आणि ते वेटोळ्यात गुंडाळले गेले त्यावेळी तर त्या काय विचार करत असतील याची तुम्ही कल्पना करू शकता का? म्हणून ब्रजवासींच्या हृदयात भगवंतांप्रतीचे प्रेम अनंतपणे फुलले. आणि ज्यावेळी श्रीकृष्णांनी पाहिले की ते मरणार आहेत त्यावेळी ते या चिंतेमध्ये त्यांना आणखी काळ टाकू शकलेच नाहीत. मग श्रीकृष्ण ते कालियाच्या विळख्यातून बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या हातांनी त्याचे डोके खाली ढकलले आणि मग ते त्याच्या फण्यांवर उडी मारून नृत्य करू लागले. किती अद्भुत नृत्य! आणि ते नृत्य करत असताना कालियाची क्रूर डोकी दिसत होती. त्याच्या दुभंगलेल्या जिव्हा आत बाहेर येत होत्या. त्याचे डोळे रागाने लाल होत होते. तो फुसफुसत होता. अशा प्रकारे फुसफुसत तो संपूर्ण वातावरणात एक गोंधळलेला आवाज काढत होता. आणि तो श्रीकृष्णांना केवळ चावण्याचाच प्रयत्न करत होता. श्रीकृष्णांना खाण्याचा प्रयत्न करत होता. श्रीकृष्णांना सर्व प्रकारे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. त्याची सर्व हजारो डोकी एकाच वेळी त्याच्यावर हल्ला करत होती. आणि जेव्हा जेव्हा एक डोके श्रीकृष्णांजवळ येत असे तेव्हा तेव्हा ते त्या डोक्यावरून उडी मारून नाचू लागत. आणि असे स्पष्ट केले आहे की ते इतक्या कलात्मकतेने इतक्या सुंदरपणे नृत्य करत होते की ते लढत होते असे वाटतच नव्हते. आज ज्यावेळी योद्धे युद्धभूमीवर असतात किंवा ज्यावेळी एखादा योद्धा रिंगणात असतो त्यावेळी ते सुंदर दिसत नाहीत. ते केवळ क्रूर दिसतात. परंतु श्रीकृष्ण इतके गोड, इतके सुंदर हसत नाचत होते आणि ते नाचत असताना त्यांचे चरण हवेत तरंगत असताना इतके हळुवार हलत होते. परंतु ज्या ज्या वेळी त्यांचे छोटेसे चरण कालियाच्या डोक्याला स्पर्श करत होते त्यावेळी ते त्याच्या मेंदूतून त्याच्या संपूर्ण शरीरात त्याच्या कवटीवर आदळणाऱ्या प्रचंड विजेसारखे भासत होते. अशा प्रकारे श्रीकृष्ण प्रत्येक फण्यावर नाचत असताना कालिया रक्ताच्या उलट्या करू लागला. सर्व विष बाहेर पडू लागले. तो भ्रमित झाला आणि ते पुढच्या फण्यांवर गेले आणि नंतर दुसऱ्या फण्यावर आणि तिसऱ्या. श्रीकृष्णांच्या त्या नृत्याने कालिया सापाचे सर्व विष निघून गेले. तो त्याचे विष संपवून गेला.
तो इतका वेदनादायक स्थितीत होता, जोपर्यंत त्याचे विष होते ती त्याची शक्ती होती. परंतु आता तो पूर्णपणे पराभूत झाला होता. तो शक्तिहीन होता. तो मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या पूर्णपणे कमकुवत अवस्थेत होता आणि तो केवळ श्रीकृष्णांकडे पाहू शकत होता. केवळ मरण्यास तयार होता. आणि त्यावेळी नागपत्नी त्या ठिकाणी आल्या आणि त्यांना त्याच्यावर खूप दया आली. सुरुवातीला त्या विचार करत होत्या की श्रीकृष्ण कालियावर नृत्य करत असताना त्या विचार करत होत्या की जय हो, श्रीकृष्ण त्याला मारणार आहेत. मग आपण विधवा होऊ शकतो आणि विधवा म्हणून आपण केवळ जप करू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण भगवंतांची महिमा जपू शकतो. आपण छान पूजा करू शकतो. आपण आपापसात चांगली सेवा देखील करू शकतो. आपण नागपत्नींचा एक छान सत्संग करू शकतो. नागपत्नी भक्त समाज. तर आपला एक चांगला गट असेल आणि असेच तर त्याला मरू द्या. खूप छान. परंतु नंतर त्यांनी पाहिले की ज्यावेळी तो पूर्णपणे नम्र आणि पूर्णपणे निराश झाला त्यावेळी तो प्रत्यक्षात श्रीकृष्णांचा आश्रय घेऊ लागला. तो प्रत्यक्षात त्यांचा आश्रय घेत होता आणि त्या विचार करत होत्या, अरे तो वैष्णव झाला आहे, हे अद्भुत आहे. आणि मग त्या प्रार्थना करू लागल्या की हे भगवंता श्रीकृष्णा, तुम्ही अत्यंत दयाळू आहात. अगदी ब्रह्मा आणि शिव आणि अगदी महान ऋषी आणि संत देखील महान तपस्या करत आहेत. ध्यान उपवास इतके काही करत आहेत की भविष्यातील जन्मात त्यांना तुमच्या चरणांची धूळ त्यांच्या डोक्यावर मिळू शकेल. तर धुळीचा एक कण देखील त्यांच्या जीवनाची परिपूर्णता आहे. परंतु हा दुष्ट मत्सरी सर्प कालिया, तुम्ही इतके दयाळू आहात की सर्व जीवांच्या आश्रयाचे ध्येय असलेल्या त्याच चरणकमलांनी तुम्ही केवळ त्याच्यावर नृत्य करत आहात, अशी दया दाखवत आहात. परंतु आता माझ्या भगवंता, कारण तो तुमच्या चरणकमलांच्या धुळीने पुरेसा शुद्ध झाला आहे, आता तो एक महान वैष्णव आहे, कृपया त्याच्यावर दया करा. आणि शिवाय तो आमचा पती आहे आणि पवित्र आणि विश्वासू पत्नी म्हणून आम्हाला त्याचे संरक्षण हवे आहे. म्हणून कृपया त्याच्यावर दया करा. आणि नागपत्नींच्या प्रार्थनेच्या आधारे श्रीकृष्ण, खूप छान. आणि त्यांनी असे म्हणून कालियाच्या डोक्यावरून उडी मारली. भगवान श्रीकृष्ण कालियावर नाचत असताना ते खरोखरच एक अद्भुत प्रदर्शन होते. सर्व देवता देखील खाली आले आणि श्रीकृष्णांना नाचण्यासाठी, नृत्य करण्यासाठी एक छान ताल देण्यासाठी मृदंग आणि वेगवेगळी वाद्ये वाजवू लागले. जसे तुम्हाला माहीत आहे की कीर्तनात ज्यावेळी सत्यव्रत आणि तत्वप्रभू मृदंग वाजवतात त्यावेळी ते ताल सर्वांना अतिशय छान नृत्य करवतात. म्हणून त्यांना श्रीकृष्णांनी साथीने नाचावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून ते त्यांना नृत्य करवण्यासाठी छान लय वाजवत होते. परंतु या अद्भुत सुंदर कलात्मक नाट्यमय सादरीकरणानंतर त्यांनी खाली उडी मारली. आणि यावेळी कालिया तो श्रीकृष्णांच्या कृपेबद्दल खूप आभारी होता. त्याला भगवंतांना प्रार्थना करण्याबद्दल काहीही माहीत नव्हते, परंतु त्याने त्याच्या पत्नींना प्रार्थना करताना ऐकले. आणि मुळात तो जे करत होता ते म्हणजे त्याने त्यांच्या प्रार्थना पुन्हा केल्या, कारण तो नम्रपणे ऐकत होता. ही जीवनाची परिपूर्णता आहे. केवळ महान भक्तांकडून नम्रपणे ऐकणे आणि नंतर ते जे म्हणतात ते गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे पुन्हा सांगणे. म्हणून त्याने असे केले. आणि या प्रक्रियेद्वारे सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. नागपत्न्यांच्या कृपेने तो श्रीकृष्णांना शरण गेला होता. म्हणून श्रीकृष्ण म्हणाले, आता तू तुझ्या सर्व पापांपासून शुद्ध झाला आहेस. तुला घाबरण्याचे कारण नाही. तू सर्वस्व सोडून मला शरण गेला आहेस. कालिया हा काही महान ब्राह्मण नव्हता. त्याची पात्रता काय होती? तो केवळ श्रीकृष्णांना शरण गेला.
तो सर्वात निम्न जातीचा होता. तो एक सर्प होता. त्याच्याकडे आध्यात्मिक जीवनासाठी कोणतीही पात्रता नव्हती. तो प्रत्येक बाबतीत नीच दर्जाचा होता. परंतु तो श्रीकृष्णांना सर्व धर्मान परित्यज्य आणि त्याच्या अपराधामुळे त्याला मारण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या महान गरुडालाही शरण गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तुला आता गरुडाची भीती नाही, कारण तो तुझ्या डोक्यावर माझ्या पाऊलखुणा पाहील. तो तुला स्पर्श करणार नाही. खरं तर कोणीही तुला इजा करणार नाही. खरं तर श्रील प्रभुपाद आणि महान आचार्य म्हणतात की कालिया अजूनही फिजी बेटाजवळ राहतो आणि तो एक महान वैष्णव आहे. त्याच्या हजारो फणा आणि तोंडांसह तो नेहमीच भगवंतांच्या सर्वोच्च व्यक्तिमत्वाचा महिमा गात असतो. तर मग आपण हे जगाई आणि मधाईच्या कथेशी कसे जोडू शकतो? यात अनेक समानता आहेत. एक म्हणजे जरी तो सर्व पाप्यांमध्ये सर्वात पापी होता आणि वैष्णवांचाही अपराधी होता, कारण एका महान भक्ताने त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती, म्हणून भगवंतांनी कृपा केली आणि त्यांना वाचवले. कारण नित्यानंद प्रभूंनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, कारण नागपत्नींनी त्याच्यासाठी सर्वोच्च भगवान श्रीकृष्णांकडे प्रार्थना केली. त्यावेळी श्रीकृष्णांनी आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी कृपा केली. आणि ज्यावेळी त्यांनी पाहिले की तेथे केवळ प्रार्थनाच नाही तर ते पूर्णपणे शुद्ध झाले आहेत. जगाई आणि मधाई अत्यंत घाबरले होते. सुदर्शन चक्र त्यांचा नाश करणार आहे हे पाहून ते नम्र झाले आणि ते शरण गेले. वैष्णवांच्या कृपेने ते शरण गेले आणि शरण आल्यानंतर परम भगवान त्यांना म्हणाले, हां, आता तुम्ही सर्व अपराधांपासून मुक्त झाला आहात. जगाई आणि मधाईच्या कथेत श्री चैतन्य महाप्रभूंना सर्व भक्तांना हे सिद्ध करायचे होते की जगाई आणि मधाई कितीही पापी असले तरी ते सर्व पापांपासून आता मुक्त आहेत. तुम्ही आता त्यांचा परिपूर्ण वैष्णव म्हणून आदर केला पाहिजे. आणि ते म्हणाले, तुम्हाला हे सिद्ध करण्यासाठी की ते मला शरण गेले आहेत आणि ते भगवान नित्यानंदांना प्रिय झाले आहेत, म्हणून मी आता त्यांची सर्व पापे स्वतःवर घेईन. आणि चैतन्य महाप्रभूंचे शरीर काळे झाले. त्यांचे सुंदर सोनेरी रूप कोळशासारखे काळे झाले, कारण कालियाचे सर्व पाप, जगाई आणि मधाईचे सर्व पाप त्यांच्यात आले. ते म्हणाले, आता माझी काय अवस्था आहे? जर भक्तांना या कलियुगात पापांपासून मुक्तता केवळ संकीर्तन यज्ञाने भगवंतांच्या पवित्र नामाचा सामूहिक जप करून होते. पवित्र नामाचा सामूहिक जप हा सर्व आध्यात्मिक पद्धतींपैकी सर्वात परम शुभ आहे. जिथे जिथे जप केला जातो तेथे तेथे पूर्ण मंगलतेचे आवाहन होते आणि सर्व पापांचे शुद्धीकरण होते. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, तुम्ही आता पाहता की मी या सर्व पापांनी भरलेला आहे. पवित्र नामाचा जप करा, तीच एकमेव आशा आहे. म्हणून मग त्या सर्वांनी मोठमोठ्याने कीर्तन सुरू केले आणि पवित्र नामाच्या कीर्तनाने त्यांचा सर्व सुंदर रंग पुन्हा सुंदर सोनेरी रंगाचा झाला. म्हणून अशा प्रकारे जे भगवंतांना शरण जातात आणि त्यांच्या पवित्र नावाला शरण जातात त्यांच्यासाठी ते सर्व पापे काढून टाकतात आणि त्यांना सर्व भीतीपासून मुक्त करतात. आता कालिया, भीतीमुळे तुला पृथ्वीवर राहण्याची परवानगी मिळालेली ही एकमेव जागा आहे. आता तू कुठेही जाऊ शकतोस. मोठ्या विशाल समुद्रात जा आणि ते तुझे घर बनव. तुला घाबरण्याचे काहीही कारण नाही. परंतु तू इथे राहू शकत नाहीस, कारण ही अशी जागा आहे जिथे माझ्या गायी तुला पाहून घाबरतील. हे छोटे गोपाळ आणि गायी, जरी तू चांगला वैष्णव असलास तरी तू व्रजवासींसाठी खूप भयानक साप आहेस, म्हणून तुला वृंदावन सोडावे लागेल. म्हणून तो निघून गेला. भगवंतांचा एक शुद्ध भक्त मुक्त झाला. सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग करा, केवळ मला शरण या. श्रीकृष्ण म्हणतात,
मी तुम्हाला सर्व पापांपासून मुक्त करीन आणि तुम्हाला पुन्हा कधीही अनंत काळासाठी भीती बाळगण्याची गरज नाही. आणि मग श्रीकृष्ण येथे स्पष्ट करतात की जर एखाद्या नश्वराने वृंदावन सोडून समुद्रात जाण्याची माझी आज्ञा काळजीपूर्वक लक्षात ठेवली आणि सर्व सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ही कथा सांगितली तर तो तुम्हाला कधीही घाबरणार नाही. त्या व्यक्तीला कधीही भीती वाटणार नाही. दुसऱ्या शब्दात केवळ कथेत ध्वनिसंस्पंदनाद्वारे श्रीकृष्णांनी कालियाला दिलेल्या कृपेची सर्व शक्ती आहे. त्याने कालियावर जी कृपा केली तीच कृपा या कथेच्या ध्वनिस्पंदनात आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जो कोणी हे सुंदर कथन लक्षपूर्वक आठवतो तो सर्व भयमुक्त होईल, सर्व पापांपासून मुक्त होईल. ते म्हणतात, जेव्हा कुणी माझ्या या लीलेच्या ठिकाणी स्नान करतो आणि देवतांना आणि इतर उपासना योग्य व्यक्तींना या सरोवराचे पाणी अर्पण करतो किंवा जर कोणी उपवास करतो आणि विधिवत माझी पूजा करतो आणि माझे स्मरण करतो तर तो सर्व पापमय प्रतिक्रियांपासून मुक्त होण्याची खात्री आहे. येथे भगवान पवित्र तीर्थस्थळांचे महत्त्व स्पष्ट करत आहेत. ज्या ठिकाणी ते त्यांच्या अद्भुत लीला करतात त्या लीलांच्या दिव्य कृपाबद्दल अनुभवण्यासाठी विशेषतः त्या विशिष्ट ठिकाणी जो राहतो आणि जो अशा ठिकाणी मनाच्या, श्रवणाच्या आणि स्मरणाच्या स्थितीत जातो त्याला महान महान प्रचंड शुद्धीकरण प्राप्त होते. आणि अर्थातच हे महाराज युधिष्ठिर यांनी स्पष्ट केले आहे, सर्व पवित्र तीर्थक्षेत्रे महान भक्तांच्या चरणकमळांशी आहेत. का? कारण ते नेहमीच भगवंतांच्या सान्निध्यात असतात. श्रीकृष्ण आणि त्यांच्या लीला त्यांच्या नावांनी ते गौरवतात आणि ध्वनिस्पंदन त्या स्थानापेक्षा वेगळे नसते. म्हणून ती सर्व पवित्र तीर्थक्षेत्रे जी ध्वनिस्पंदनापेक्षा वेगळी नसतात कारण ती नेहमीच शुद्ध भक्तांकडून जपली जात असतात. खरं तर सर्व पवित्र स्थाने त्यांच्या चरणकमळाशी आहेत. या श्लोकाचा अर्थ आपण असाच समजू शकतो. आणि कारण ते नेहमीच त्यांच्या हृदयाच्या गाभ्यात श्रीकृष्णांचे स्मरण करत असतात, कारण श्रीकृष्ण नेहमीच त्यांच्या हृदयात त्यांची लीला करत असतात, म्हणून त्या व्यक्तींचे शरीर हे वृंदावन आहे, श्रीकृष्णांचे निवासस्थान आहे. म्हणून अशा प्रकारे भगवंतांच्या महान भक्तांची कृपा कशी मिळवायची हे शिकून आणि श्रद्धेने श्रीकृष्णांची महानता शिकून जर आपण केवळ त्यांना असहाय आणि नम्र मनाच्या स्थितीत सर्व नम्रतेने शरण गेलो तर सर्व भय, सर्व पाप, आपण कोणीही असू, आपण जे काही केलेले आहे ते सर्व दूर होते. खूप खूप धन्यवाद. काही प्रश्न आहेत का? प्रश्न. महाराज, महाराज, तुम्ही या अभिमानाबद्दल बोलत आहात. खरं तर समस्या अशी आहे की आपण भौतिक जीवनात अशा प्रकारे जाऊ शकतो, जर आपण काही प्रगती केली असेल किंवा काहीतरी केले असेल तर अभिमान येतो. काही प्रमाणात तो ठीक आहे, कारण आपला हा सहवास नसतो. पण आध्यात्मिक जगात जेव्हा आपण येतो तेव्हाही जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनात थोडीशी प्रगती करतो तेव्हा अभिमान आपल्या मनात येतो आणि ढोबळपणे आपल्याला असे वाटते की आपण काही सेवा करत आहोत, आपण भागवत वाचत आहोत, आपण भागवत क्लास देत आहोत, ऐकत आहोत, आपण भक्तांची सेवा करत आहोत आणि स्थूलपणे आपल्याला असे वाटते की काहीही चालले नाही, परंतु सूक्ष्मपणे आपल्याला असे वाटते की आपण इतरांपेक्षा काहीतरी चांगले करत आहोत आणि आपण इतरांपेक्षा काहीतरी चांगले करत असल्याने इतरांपेक्षा खूप शक्तिशाली आणि खूप उच्च आहोत. अशा परिस्थितीत आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्याऐवजी आपण आध्यात्मिक जीवनापासून काहीसे खाली येत आहोत, कारण श्रीकृष्ण ती गोष्ट स्वीकारत नाहीत.
आता हा पूर्णपणे महत्त्वाचा टप्पा आहे, कारण आपल्याला असे वाटते की आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करत आहोत आणि उलट आपण प्रगती करत नाही आहोत, कारण आपण खाली येत आहोत. कधीकधी आपल्याला असे वाटते की आपण पूर्णपणे प्रगती करत आहोत, कारण श्रीकृष्ण ती गोष्ट स्वीकारत नाहीत. तर त्या पूर्ण मर्मातून कसे बाहेर पडायचे, कारण आपण सूक्ष्म पातळीवर पूर्ण आहोत की अभिमान पूर्णपणे जात नाही आणि आपल्याला असे वाटते की आपण भक्तांची सेवा करत आहोत. आपण नित्यम भागवत सेवा वाचत आहोत, कारण भागवत वाचत आहोत म्हणजे आपण आधीच नम्र आहोत असे आपल्याला वाटते. पण आता ते जात नाही. तर ते वर्तुळ कसे पाहायचे महाराज, आपण त्यातून कसे बाहेर पडायला हवे. तर महाराज उत्तर देत आहेत. पवित्र नामाच्या जपाने, भागवताच्या श्रवणाने, भक्ती सेवा करून हा सर्व अभिमान दूर होतो. जर ही भक्ती कार्ये करण्याचा आपल्याला हेतू असेल, तुम्ही तुमच्या भक्ती कार्यात एका नम्र सेवकाचे स्थान धारण केले पाहिजे. आणि जर तुम्हाला प्रतिष्ठा आणि मान्यता हवी असेल तर श्रीकृष्ण तुम्हाला ते देतील, परंतु ते तुम्हाला केवळ स्वतःला फाशी देण्यासाठी पुरेसा दोर देत आहेत. अर्थात आपण योग्यरित्या ऐकून, प्रामाणिकपणे ऐकून आपल्याला सतत आठवण करून दिली पाहिजे की आपली स्थिती केवळ दासानुदाससाठी आकांक्षा बाळगणे आहे. आपली आकांक्षा आपल्या जीवनाचे ध्येय पाहिजे. आपली आकांक्षा आपल्या जीवनाचे ध्येय म्हणजे वैष्णवांच्या चरणी सर्वात निम्न सेवकांची मानसिकता प्राप्त करणे. प्रल्हाद महाराज 7व्या स्कंधात 5व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात सांगतात, भक्ताची आकांक्षा म्हणजे केवळ वैष्णवांच्या चरणांची धूळ मिळवणे एवढेच. आणि योग्यरित्या ऐकून आणि पवित्र नावाचा योग्यरित्या जप करून तुम्ही त्याची आकांक्षा पूर्ण कराल. तुम्ही आकांक्षा बाळगली पाहिजे. आपल्या जपाचे तेच ध्येय असले पाहिजे. आपण ज्याची आस धरतो तेच आपण प्रार्थनेत मागतो. जर ती आपली इच्छा असेल तर श्रीकृष्ण ती लवकरच पूर्ण करतील. जर तुम्ही नम्रपणे ऐकत असाल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व शास्त्रे व्यावहारिकदृष्ट्या कशी आहेत, अभिमानाच्या राक्षसी प्राण्याचा नाश झाला पाहिजे. हे खरे आहे की भगवान त्यांच्या सर्व अवतारात मारत असलेले प्रत्येक राक्षस या अभिमानाचेच अवतार आहेत. आणि प्रत्येक भक्त हा गवतासारखा नम्र आहे. तर आपण या गोष्टी कशा ऐकू शकतो आणि आपल्या अहंकारावर समाधानी कसे राहू शकतो? तर आपण केवळ वैष्णवांचे सेवक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या अवस्थेत आपली साधना केली पाहिजे. आणि मग तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. श्रीकृष्ण तुम्हाला न चुकता भगवद्धामाकडे परत आणतील. ज्यावेळी आपण आपली साधना करत असतो आणि तुम्ही विचार करत असता, मला एक पद मिळेल, मला मान्यता मिळेल, तुम्हाला शुद्ध होण्यासाठी मग अत्यंत वेळ लागेल. जर तुम्ही वैष्णवांच्या सेवेसाठी प्रयत्नशील असाल, एका विनम्र पदासाठी प्रयत्नशील असाल, त्रिणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना, या चेतनेच्या अवस्थेसाठी जर प्रयत्नशील असाल, जर ते तुमचे ध्येय असेल तर श्रीकृष्ण, आणि जर ती तुमची साधना, तुमचे भजन आणि तुमची सेवा त्या ध्येयाला लक्षात ठेवून करत असाल तर श्रीकृष्ण तुम्हाला ते देतील. म्हणूनच काही लोकांना वाटते की ही रागानुग साधना, तो नवभक्त जर तो राधा आणि कृष्णांच्या मंजरी भावावर ध्यान करत असेल, यावर ध्यान करून विचार करत असेल तर मी ती अवस्था प्राप्त करीन. हा केवळ भ्रम आहे. ही केवळ सर्व कल्पनाशक्ती आहे. जोपर्यंत तुम्ही अहंकार, मत्सर किंवा वासनेच्या कोणत्याही खुणांपासून पूर्णपणे मुक्त होत नाही, ही सर्व कल्पनाशक्ती आहे. जर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही केवळ दूषितच व्हाल. तुम्हाला पहिली गोष्ट ज्यासाठी प्रयत्न करावे लागतील ती म्हणजे वैष्णवांच्या, गुरूंच्या आणि श्रीकृष्णांच्या पायाशी, चरणांशी गवताच्या पात्यासारखे असणे. त्यासाठीच आपण प्रयत्नशील असले पाहिजे. जर आपण त्यासाठी प्रयत्न केले तर श्रीकृष्ण प्रसन्न होतील आणि ज्यावेळी ते इच्छा करतील
त्यावेळी आपण त्यांच्या कृपेने ती स्थिती प्राप्त करू शकतो. त्यावेळी ते आपल्याला या सर्व उच्च पातळींच्या चेतनेत प्रवेश देतात. अन्यथा आपण विचार करतो, अरे केवळ पहा, मी इतक्या उच्च गोष्टींवर ध्यान करत आहे. सर्वोच्च गोष्ट म्हणजे गोपी भर्तूर पदकमलयोर दास दासानुदास. How to understand? How we can understand? हां, तर हा वैष्णव सिद्धांत आहे. त्यापेक्षा उच्च काहीही नाही. कारण केवळ त्या अवस्थेतच श्रीकृष्ण भक्तीच्या उच्च साक्षात्कारांचे दरवाजे उघडतात. इतर काही प्रश्न आहेत का? प्रश्न: हे कसे समजून घ्यावे, आपण ते कसे समजून घ्यावे की हा अभिमान आहे की श्रीकृष्णांची सेवा आहे, किंवा अन्यथा एखादा बाबाजी देखील बनू शकतो आणि तो अभिमान देखील आहे की मी स्वतःला सर्व गोष्टींपासून दूर ठेवतो, कारण अन्यथा ते असे मानले जाईल. तर ही सेवा आहे की अभिमान आहे, हे कसे समजून घ्यावे? एखादा असा विचार करत असेल की मी सेवा करत आहे. उत्तर: तुम्ही जरूर करा. जर तुम्ही नम्र असाल तर तुम्हाला दिलेली सेवा तुम्ही कराल. परंतु तुम्ही ती कराल या महत्त्वाकांक्षेने की ही नम्र सेवा करून मी अभिमानापासून मुक्त होईन, मी सेवक बनेन. हा तुमचा हेतू असेल. तुम्ही करत असलेली सेवा ती सेवा नव्हे, ती प्रेरणा आहे. तुम्हाला तुमची सेवा करावी लागेल. जर तुम्ही आज्ञाधारक नसाल तर तुम्ही नम्र नाही आहात, हो ना? तुम्हाला तुमची सेवा करावी लागेल. जर कोणी तुम्हाला सांगितले की जा मंदिरासाठी संकीर्तन करा आणि लक्ष्मी गोळा करा, जर तुम्हाला ते करायला सांगितले गेले आणि तुम्ही विचार करत असाल, अरे जर मी खूप अत्यंत प्रमाणात पैसे गोळा केले तर मी गर्विष्ठ होईन, म्हणून मी वृंदावनला जाऊन बाबाजी होईन. तर वैष्णवांच्या योग्य सत्संगात आपला हेतू, आपण सेवा का करतो त्याचे रूपांतर होते. जर आपल्या सभोवतालचे प्रत्येकजण नम्रता आणि भक्तिपूर्ण सेवेची आकांक्षा बाळगत असतील तर आपल्याला जो काही अभिमान आहे तो आपल्याला दूषित वाटतो, बरोबर? परंतु जर प्रत्येकजण गर्विष्ठ असेल, आपल्या कामाबद्दल बढाई मारत असेल आणि आपण त्या लोकांच्या सहवासात असलो तर आपल्याला अत्यंत आरामदायी वाटते. आपल्या अभिमानाने आपले चांगले पोषण होते. तुम्ही हे केले आहे, तुम्ही हे केले आहे, तुम्ही हे केले आहे. तुम्हाला माहीत आहे मी काय केले आहे? मी असे केले आहे. तुम्ही असे केले आहे? मी असे केले आहे. तुम्ही विचार करता, अरे मी मोठ्या मोठ्या बंदुकींसह तिथेच आहे. जर तुम्ही त्या सहवासात असाल तर तुम्ही केवळ तुमचा अभिमान पोसत आहात. परंतु जर तुम्ही अशा नम्र लोकांच्या सहवासात असाल जे कधीही स्वतःबद्दल चांगले बढाया मारत नाहीत आणि नेहमीच इतरांचा गौरव करतात, तर तुम्ही स्वतःबद्दल चांगले बोलू लागताच तुम्हाला केवळ दूषितच वाटेल. तुम्ही विचार कराल, हे देवा, हरे भगवंता, मी खरोखरच पतित झालो आहे. हे एक सत्य आहे. म्हणून जर तुम्हाला नम्र राहायचे असेल तर तुम्हाला नम्रतेसाठी प्रयत्न करणाऱ्या भक्तांचा सहवास शोधावा लागेल. आणि मग स्वाभाविकच नम्र सेवेसाठी तुमची प्रेरणा योग्यरित्या निर्देशित होईल. अन्यथा तुम्हाला माहिती आहे की आपण पूर्णपणे हे सर्व वेगळेपण आणि स्थान आणि या सर्व गोष्टी इतक्या दूषित करणाऱ्या आहेत की ज्यावेळी आपण त्यासाठी प्रयत्नशील असतो, आपण केवळ सेवकाच्या सेवकांचेच सेवक बनण्याचा प्रयत्न करतो. गोपी भर्तूर पदकमलयोर दास दासानुदास. 2 लोक एकच काम करत आहेत, परंतु आपली प्रेरणा काय आहे? अभिमान आणि नम्रता, यात हाच एक फरक आहे. इतर काही प्रश्न? महाराज, ज्यावेळी दुर्वासा मुनींनी महाराज अंबरीश यांना दुखावले आणि ते भगवंतांना शरण गेले, त्यावेळी महाराज म्हणालात की प्रथम तुम्ही जाऊन भक्ताची क्षमा मागावी. आणि इथे भगवंतांनी त्यांना क्षमा केली आहे. आणि इथे फरक काय आहे? काली आपण शरण जातो तर भगवंत तेथे त्याला क्षमा करतात. त्याने गरुडाला दुखावले होते तरीही. उत्तर:
कारण कालिया जगाई आणि मधाई सारख्या स्थितीत होता. जगाई आणि मधाई ज्यांनी नाराज केले त्यांच्याकडून क्षमा मागणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते, कारण त्यांनी सर्वांना नाराज केले होते. परंतु ते परमेश्वराचा आश्रय घेत होते. वैष्णवांच्या दयेच्या आधारावर ते परमेश्वराला शरण जात होते. स्वाभाविकच मधाईने हे केल्यानंतर तो होताच इतका उदास, तो संपूर्ण सृष्टीतील सर्वात दुःखी व्यक्ती होता, कारण त्याने नाराज केलेल्या सर्व लोकांबद्दल त्याला खूप वाईट वाटले. जरी त्याला ही सर्व दया कृपा मिळाल्यानंतर, तो पूर्णपणे शुद्ध झाल्यानंतरही तो म्हणाला, अजूनही मी इतके अपराध केले आहेत, इतके लोक माझ्यामुळे पीडित झाले आहेत. तर नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभू म्हणाले, तुम्ही सेवेसाठी स्नान घाट बांधा, जेणेकरून सर्व लोक गंगेत स्नान करू शकतील आणि जो कोणी येईल त्यांना तुम्ही नमस्कार आणि प्रार्थना करावी. कारण तुम्हाला माहीत नाही की तुम्ही कोणाचे अपराध केले आहेत आणि कोणाचे अपमान केले नाहीत. तुम्ही हे सर्व इतक्या दारूच्या नशेत केले होते. तर कालिया तो इतका मत्सरी सर्प होता, इतका विष आणि अभिमानाने मादक होता, त्याने सर्वांना अपमानित केले होते. म्हणून भगवंतांनी त्यांच्या विशेष कृपेने त्यांना केवळ एक व्यक्तीला अपमानित केले नाही, तर त्याने सर्वांना अपमानित केले होते. तर भगवंतांनी त्यांना शुद्ध केले. त्याच्या शुद्ध अवस्थेत तो सर्वांसमोर नम्र होईल हे ते जाणत होते. तो इतका अपमानजनक होता की तेच त्याचे एकमेव तारण होते, कारण त्याने शरणागती पत्करली. म्हणून भगवंतांनी त्याला ती मुक्तता दिली. दुसरा प्रश्न. महाराज, ज्यावेळी आपल्या हृदयातून अभिमान निघून जात नाही, त्यावेळी आपल्याला कळते की आत काहीतरी गडबड आहे आणि काही भक्त किंवा काही मंडळी तुमची स्तुती करण्याचा प्रयत्न करतात. आणि कारण तो अभिमान आपल्या हृदयातून गेला नाही, ती स्तुती जी आपल्या काही लोकांकडून येते त्यावेळी ती थेट आपल्या हृदयात जाते आणि आपल्याला असे वाटते की आपण काही प्रमाणात महान आहोत. आणि त्यावेळी त्या स्तुतीचा प्रतिकार कसा करायचा किंवा काहीही चुकीचे नाही हे कसे पाहायचे, म्हणजे मी अजिबात नाही, हे पूर्णपणे निरुपयोगी आहे, हे कसे पाहायचे, ती गोष्ट आपल्या हृदयावर परिणाम करत नाही, कारण त्यावेळी आपले पतन होते. तर असे कसे पाहायचे की जी स्तुती येत आहे ती आपण जाणीवेच्या नम्र अवस्थेत नाही, ते आपल्या चेतनेवर परिणाम करत नाही आणि आपण आपल्या आध्यात्मिक जीवनात सुरळीतपणे जात आहोत, हे कसे पाहायचे? उत्तर. आपल्याला हे माहीत असले पाहिजे की जर गुरु महाराजांची सूचना नसती तर तुम्ही काहीही करू शकत नसता. म्हणून गुरु महाराजांची महानता आहे जी तुम्हाला या गोष्टी करण्यासाठी सूचना, दिशा आणि शक्ती देत आहेत. ही माझी महानता नव्हे, ही माझी महानता मुळीच नव्हे, ही गुरुद्वारे येणाऱ्या श्रीकृष्णांची महानता आहे. त्यांना श्रेय मिळायला हवे. कारण तो माझी स्तुती करत असलेल्या गोष्टींबद्दल आपण नम्र आणि कृतज्ञ असले पाहिजे. गुरु इतके महान आहेत की ते मला त्यांच्या कृत्यांचे श्रेय घेण्याची परवानगी देत आहेत. श्रीकृष्ण मी जे करत आहे त्याचे श्रेय मला देत आहेत. ज्यावेळी तुम्ही अधिक नम्र व्हाल, जे काही करत आहे त्याचे भक्त जेव्हा त्याची स्तुती करतात तेव्हा तो गर्विष्ठ होत नाही, तो नम्र होतो. ज्यावेळी एखाद्या भक्ताची कोणीतरी स्तुती करत असते तेव्हा त्यावेळी तो विचार करतो, हे भगवंता, मी खूप अयोग्य आहे, मी इतका अयोग्य आहे की मी काय करत आहे. जर त्या व्यक्तीला माझ्या हृदयात कोणत्या प्रकारची दूषितता आहे हे माहीत असते तर तो माझी स्तुती करत नसता, तो माझ्या चेहऱ्यावर उलट्या करत असता. जर त्याला कळले असते की आत काय आहे. भक्ताची स्तुती केली जाते त्यावेळी तो असाच विचार करतो, तर तो त्याद्वारे अधिक नम्र होतो. आणि ज्यावेळी आपली स्तुती केली जाते त्यावेळी आपण प्रार्थना केली पाहिजे, कृपया गुरु महाराज
कृपया श्रीकृष्ण, कृपया ही सर्व तुमचीच कृपा आहे, ही सर्व तुमची कृपा आहे. आपण त्या व्यक्तीला सांगावे, ही सर्व गुरु आणि श्रीकृष्णांची कृपा आहे, मी काहीच नाही. आपण असे म्हणायला हवे आणि आपल्याला असे वाटायला हवे. आणि त्याशिवाय सर्वांना माहीत आहे की तुम्ही किती गर्विष्ठ बदमाश आहात. ते केवळ तुम्हाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु सर्वांना माहीत आहे की तुम्ही केवळ एक बदमाश आहात. नेहमी प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. नेहमी विचार करत आहात की मी हे करीन आणि मी ओळखला जाईन. सर्वांना तुमच्याबद्दल हे माहीत आहे, परंतु त्यांच्या अकारण कृपेमुळे वैष्णव तुम्हाला चांगले करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत असतात. आपण असा विचार करायला हवा. खरं आहे का हे? अरे, मी या सर्व मोठ्या लोकांना ओळखतो आणि माझ्यात इतक्या आध्यात्मिक भावना आहेत आणि मी माझ्या व्यवसायात अतिशय चांगला आहे आणि तरीही मी अजूनही इतका कट्टर वैष्णव आहे आणि मी अत्यंत तपस्या करतो. मी जे करत आहे ते कोणीही केले नाही. दररोज सकाळी येतो. मी अत्यंत महान आत्मा आहे. सर्वांना माहीत आहे की तुम्ही केवळ एक धूर्त आहात. एक नवभक्त जो स्वतःला अतिशय महान समजतो, ज्याच्याकडे खरोखरच चांगली पात्रता नाही, परंतु या सर्व दयाळू भक्तांच्या कृपेने, दयेने ते तुम्हाला या जीवनात भक्त बनण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच तुम्ही विचार करायला पाहिजे. हरे कृष्णा.